दिवसेदिवस पेट्रोल किमतीत वाढ होताना दिसून येत आहे। यामुळे सर्वसामान्य वाहन चालकाला याचा चांगलाच फटका बसला आहे। वाढती पेट्रोल दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपवर क्रिकेट आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारच्या वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीविरोधात रिझर्व्ह लाईन पोलीस पेट्रोल पंप जवळच क्रिकेट खेळून व शतक मारल्याचा आनंद व्यक्त करीत हे प्रतिकात्मक आंदोलन केले गेले। या आंदोलनात युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हातात बॅट, कॅप आदी वस्तूंचा वापर करून या ठिकाणी आंदोलन केले। केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाही देण्यात आल्या। मात्र वाढत्या कोरोनाचा दुर्भाव लक्षात घेता या आंदोलनात अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, हे विशेष दिसून आले। या आंदोलनात अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे, महासचिव प्रथमेश गवई, संकेत बोके, NSUI प्रदेश सचिव संकेत साहू, संकेत कुलट, गुड्डू हमीद यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले। आज अमरावती विधानसभा युवक काँग्रेस मार्फत सतीशदादा तांबे यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात येत आहे। ज्यावेळेस कच्च्या तेलांचा भाव कमी असून आपल्या ह्या तेलाचा भाव त्यांनी वाढवलेला आहे। ज्यावेळेस काँग्रेसच्या टाईमला ज्यावेळेस कच्च्या तेलाचा भाव जास्त असल्यानंतरही आपण कमी भावात देत होतो, यावेळेस कच्च्या तेलांचा भाव कमी असल्यावरही जास्त भावाचे नागरिकांना पेट्रोलचे भाव वाढवून देत आहे। हे जे तानाशाही आहे, ते मोदी सरकारची तानाशाही, जे स्वतःच्या भरोशावर जे तानाशाही चालवली आणि तानाशाही राजकारण जे चालवलं आहे, हे यांनी खतम करावं आणि नागरिकांना त्रास होऊ नये अशा त्यांनी सुविधा पूर्ण कराव्या, ही आमची मागणी आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।